नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे की तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 15 जून 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 15 जून रोजी साजरा केला जाणारा ग्लोबल विंड डे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पवन ऊर्जा. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. ग्लोबल विंड डे हा 15 जून रोजी साजरा करतात. या दिवसाचा उद्देश आहे पवन ऊर्जेला प्रोत्साहन देणं आणि तिच्या फायद्यांबद्दल जनजागृती करणं. ठीक आहे, आणि 15 जूनला जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिन देखील पाळला जात असतो आणि या दिवशी वृद्धांचा सन्मान आणि संरक्षण या मुद्द्यावरती विशेष लक्ष दिले जात असते. 15 जून रोजी वर्ल्ड डेंग्यू डे देखील असतो आणि डेंग्यूचा प्रसारावरती नियंत्रण ठेवण्यासाठी लोकांमध्ये जाणीव निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळण्यात येतो. पुढील प्रश्न दुसरा, 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2027 कुठे आयोजित करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे 2027. त्याचे महत्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2027 पुण्यामध्ये होणार आहे आणि हे संमेलन 28 ते 31 जानेवारी दरम्यान 4 दिवस चालेल. स्थळ जे आहे ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असणार आहे आणि हे 100वे मराठी साहित्य संमेलन असणार आहे आणि ऐतिहासिक स्वरूपात भव्य प्रमाणावरती आयोजन त्याचे होईल. आणि संमेलनाचा मुख्य उद्देश मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा प्रचार करणे असा आहे. आणि प्रत्येक वर्षी हे संमेलन होते, पण यंदा संमेलन विशेष ऐतिहासिक ठरणार आहे. आणि ही जी माहिती आहे ती योगेश सोमण यांनी दिलेली आहे. पुढील प्रश्न तिसरा, भारतीय सैन्याला देशी गाईच्या दुधापासून बनविलेल्या उत्पादनांचा पुरवठा कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? ठीक आहे, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, उत्तर प्रदेश या राज्याने. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. उत्तर प्रदेशने भारतीय सैन्याला देशी गाईच्या म्हणजे गीर आणि साहिवाल दुधापासून केलेल्या स्कीर या उच्च प्रथिनयुक्त कमी चरबीच्या दुग्ध प्रकल्पाचा पुरवठा केला आहे. आणि स्कीर हा पदार्थ मूलतः आइसलँडमध्ये लोकप्रिय आहे, पण आता तो उत्तर प्रदेशातील स्कीरप या नावाने तयार केला जात आहे. 18 मे 2026 रोजी ऑपरेशन 4 हे दुग्ध क्षेत्रातील मोठं अभियान राज्य सरकारने सुरू केलेलं आहे. हा पॉइंट लक्षात ठेवा. याचा मुख्य उद्देश म्हणजे देशी गाईच्या संवर्धनावरती लक्ष केंद्रित करायचं आहे आणि या उपक्रमामुळे ग्रामीण भागामध्ये रोजगार वाढतो आणि संरक्षण विभागासाठी आवश्यक उत्पादन पुरवठा साखळी मजबूत यामुळे होते. ठीक आहे, पुढील प्रश्न चौथा, प्रसिद्ध ब्रिटिश चित्रकार डेव्हिड हॉकनी यांचं निधन कोणत्या शहरात झाले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लंडन येथे त्यांचं निधन झालेलं आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा.
डेव्हिड हॉकनी हे सुप्रसिद्ध ब्रिटिश चित्रकार आहेत आणि त्यांचं निधन 11 जून 2026 रोजी लंडन येथे झाले. निधनाच्या वेळी त्यांचं वय 88 वर्षे इतकं होतं. 20व्या आणि 21व्या शतकातील ते एक प्रभावशाली ब्रिटिश कलाकारांपैकी एक मानले जातात. रंगीबिरंगी आणि आकर्षक चित्रशैलींसाठी ते प्रसिद्ध आहेत. लॉस एंजलिसमधील स्विमिंग पूलचं चित्रण त्यांचं विशेष गाजलं आणि वयाच्या 80व्या वर्षानंतरही त्यांनी चित्र काढणं सुरू ठेवलेलं होतं आणि अ बिगर स्प्लॅश हे त्यांचं प्रसिद्ध चित्र होतं, लक्षात ठेवा. आणि ब्रिटनमधील सर्वाधिक प्रसिद्ध चित्रकारांमध्ये त्यांची गणना होते. पुढील प्रश्न 5. तेजस शिरसेने राष्ट्रीय विक्रम कोणत्या स्पर्धेत प्रस्थापित केलाय? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 110 मीटर अडथळा शर्यत मध्ये. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. तेजस शिरसेने इंडियन ॲथलेटिक्स सिरीज 9 या स्पर्धेमध्ये 110 मीटर अडथळा शर्यतीत नवा विक्रम केला. ही जी स्पर्धा आहे ती गुरु नानक स्टेडियम लुधियाना येथे झालेली होती आणि त्यांनी 13.27 सेकंदामध्ये शर्यत पूर्ण केली आणि स्वतःचाच मागचा म्हणजेच 13.41 सेकंदाचा विक्रम त्यांनी मोडलेला आहे. 13.27 सेकंद वेळ हे 2026 मधील आशियातील 6वे सर्वोत्कृष्ट वेळमान ठरते आणि तेजस शिरसे रिलायन्स फाउंडेशनचे प्रतिनिधित्व करतात आणि वयाच्या 24व्या वर्षी त्यांनी हे यश मिळवलेलं आहे. फेडरेशन कप 2026 मध्ये त्यांनी जो की रांची येथे झालेला सुवर्ण पदक जिंकलेला आहे, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 6. बांगलादेशी घुसखोरी रोखण्यासाठी आधार कार्ड वितरणावरती नवीन निर्बंध कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आलेले आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आसाम या राज्यामध्ये. महत्वाचे पॉइंट्स पहा. आसाम सरकारने आधार कार्ड वितरित करण्यासाठी नवीन नियम आणलेले आहेत. हा निर्णय याचा मुख्य उद्देश म्हणजे बांगलादेशी घुसखोरी थांबवणे. या निर्णयाचा मुख्य उद्देश म्हणजे बांगलादेशी घुसखोरी थांबवणे असा आहे आणि नवीन निर्बंध जून 2026 मध्ये जाहीर झालाय आणि आसामच्या मंत्रिमंडळाने या निर्बंधाला मंजुरी देखील दिलेली आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नवीन अर्जदारांवरती अधिक लक्ष दिलं जात आहे यामध्ये आणि ज्या व्यक्तींच्या कागदपत्रांमध्ये शंका आहे त्यांना आधार कार्ड मिळणार नाही आणि आधार मिळवण्यासाठी कठोर पडताळणी केली जात आहे अंतर्गत. आणि डी वोटर म्हणजे ज्यांच्या मतदार पत्रामध्ये पात्रतेवरती शंका आहे असे मतदार आणि डी वोटर असलेल्या अर्जदारांच्या कागदपत्रांची नीट चौकशी आवर्जून केली जात आहे आणि या निर्णयामुळे अवैध स्थलांतर आणि आधार कार्ड दुरुपयोग रोखला जाऊ शकतो आणि सीमेची सुरक्षा मजबूत करणेही या निर्णयामागचा उद्देश आहे. पुढील प्रश्न 7. वेव्स डॉक बाजार 2026 ची दुसरी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुंबई येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. NFDCने वेव्स डॉक बाजार रिकमेंड्स 2026 या कार्यक्रमासाठी 12 प्रकल्पांची निवड केली. हे वेव्स डॉक बाजार 2026 मुंबईमध्ये 16 ते 18 जून दरम्यान होणार आहे आणि हा कार्यक्रम दुसऱ्यांदा आयोजित केला जात आहे. यावेळी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची 19वी आवृत्तीही 2026 मध्ये होणार आहे आणि 19 देशांतील एकूण 155 प्रकल्पांतून 12 प्रकल्प निवडले गेलेले आहेत आणि निवडलेल्या प्रकल्पांमध्ये एकूण 35 भाषा समाविष्ट आहेत आणि B2B बैठक म्हणजेच बिझनेस टू बिझनेस चर्चा हा या कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग असणार आहे आणि हा कार्यक्रम माहितीपट, डॉक्युमेंटरी, लघुपट आणि ॲनिमेशन क्षेत्राशी संबंधित आहे. पुढील प्रश्न 8. चंद्रावरील प्रगत लँडर
विकसित करण्यासाठी इस्रोने कोणत्या विभागासोबत सहकार्य केलेले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अणुऊर्जा विभागासोबत. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. इस्रो आणि अणुऊर्जा विभाग एकत्र येऊन प्रगत चंद्र लँड तयार करत आहेत आणि इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायण यांनी ही माहिती दिलेली आहे आणि ती माहिती त्यांनी बेंगळुरूमध्ये सांगितली. चंद्रयान-3 मधील विक्रम लँडर सौर ऊर्जेवरती चालत होता. तो 14 दिवस चंद्रावरती कार्यरत होता आणि चंद्रावरती दिवस व रात्र प्रत्येकी 14 पृथ्वी दिवसांची असते. आणि इस्रो आणि CSIR यांनी 40 तांत्रिक सहकार्यातील क्षेत्र ठरवली. त्यातील 17 प्रथम टप्प्यामध्ये मंजूर झालेली आहेत आणि या प्रकल्पाचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे भविष्यातील दीर्घकालीन चंद्र मोहिमेला मदत करणं असं आहे. पुढील प्रश्न 9वा. हिंदुस्थानी शास्त्रीय गायनासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झालेला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अरुण कशाळकर यांना जाहीर झाला हा पुरस्कार. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. 10 जून 2026 रोजी संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2024-25 जाहीर करण्यात आलेले आहेत आणि अरुण कशाळकर यांना हिंदुस्थानी शास्त्रीय गायनासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2024 जाहीर झालेला आहे. आनंद भाटे यांना अभंग गायनासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2024 जाहीर झाला. आनंद भाटे हे अभंग गायनासाठी प्रसिद्ध आहेत. अभिनेते अरुण नलावडे यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला. मुकुंद मराठे यांना पारंपरिक रंगभूमी क्षेत्रासाठी पुरस्कार जाहीर झाला आणि महाराष्ट्रातील अनेक कलाकारांना यंदा संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे. हे सगळेच पॉइंट इथून इथपर्यंत लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढील प्रश्न 10वा. यूट्यूब लाईव्ह योगा स्ट्रीमसाठी सर्वाधिक प्रेक्षकांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणी प्रस्थापित केलेला आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक बी, आयुष मंत्रालयाने. महत्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. आयुष मंत्रालयाने यूट्यूब लाईव्ह योगा स्ट्रीमसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये 4.35 लाखांहून अधिक सत्याप्रीत प्रेक्षक सहभागी झालेले होते आणि यापूर्वी जो विक्रम आहे तो 2024 मध्ये 2.46 लाख प्रेक्षकांचा होता. आणि केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी या यशाबद्दल नागरिकांचं अभिनंदन केलेलं आहे. आणि प्रतापराव जाधव यांनी योगा 365 संकल्पनेवरती भर दिला या दरम्यान आणि हर घर योगा हर दिन योगा या संकल्पनेचा प्रचार देखील केला. आणि आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 हा 21 जूनला साजरा होईल आणि आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 ची थीम आहे योगा फॉर हेल्दी एजिंग. ठीक आहे, लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आणि योगाच्या माध्यमातून निरोगी, सक्षम आणि विकसित भारत निर्माण करणं हा यामागचा उद्दिष्ट आहे. पुढील प्रश्न 11वा. पंतप्रधान नरेंद्र मोदी G7 परिषदेमध्ये सलग कितव्यांदा सहभागी होत आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 7व्यांदा सहभागी होत आहेत मोदीजी. महत्वाचे पॉइंट्स पहा. 52वी G7 शिखर परिषद 15 ते 17 जून 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे. G7 शिखर परिषद फ्रान्समधील एव्हियन येथे होत आहे आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन हे या परिषदेचे यजमान आहेत. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत आणि नरेंद्र मोदी 7व्यांदा सलग G7 परिषदेमध्ये सहभागी होत आहेत. आणि भारत ग्लोबल साऊथच्या देशांचा आवाज G7 व्यासपीठावरती मांडणार आहेत. आणि ग्लोबल साऊथमध्ये आफ्रिका, आशिया, लॅटिन अमेरिका, विकसनशील देशांचा समावेश होतो.
तिसरा मुद्दा लक्षात घ्या. आणि परिषदेमध्ये ऊर्जा सुरक्षेवरती चर्चा होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता AI हा परिषदेतील महत्त्वाचा विषय आहे आणि पुरवठा साखळी लवचिकतेवरती विशेष भर देण्यात आलेला आहे आणि भूराजकीय स्थिरतेवरही चर्चा होणार आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. सर्वात मोठा भरतनाट्यम नृत्य धड्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कुठे प्रस्थापित करण्यात आलेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, कोलंबो येथे हा रेकॉर्ड झालेला आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. कोलंबो येथे 5000हून अधिक भरतनाट्यम नर्तकांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केलेला आहे. लक्षात ठेवा प्रश्न. ठीक आहे. आणि हा विक्रम लार्जेस्ट भरतनाट्यम डान्स लेसन या प्रकारात नोंदवण्यात आलेला आहे. कॅटेगरी लक्षात घ्या. ठीक आहे. आणि या कार्यक्रमाचे आयोजन गॉल फेस ग्रीन कोलंबो येथे करण्यात आले आणि भारत, श्रीलंका आणि इतर देशातील कलाकारांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला होता आणि सहभागी नर्तकांनी पारंपरिक वेशभूषेतून नृत्य सादर केले या दरम्यान. आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचं प्रमाणपत्र संतोष झा यांनी स्वीकारलं आणि संतोष झा हे श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त आहेत आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील लोकसंपर्क अधिक मजबूत करण्याचा या कार्यक्रमाने मदत केलेली आहे असं सांगण्यात येतं. ठीक आहे. तर आजचे आपले 15 जून 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा, संपूर्ण लेक्चर पहा, स्वतःच्या नोट्स काढा. ठीक आहे. ही एकच विनंती आहे. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.